15 ऑगस्ट स्पेशलचं फोटोशूट बुगलू लय भारी होत असतो. हे पण लय भारी कपडे आणणार आहेत त्याला. किती सुंदर दिसल ना तो. वाव, मला तर असं विचार करूनच प्रश्न पडलाय किती सुंदर ते कपडे. असं मस्त त्याच्यावरती झेंडा, असं गालावरती ते सुंदर. रेशमी हे काय करते? उठलाय बुगलू? बघितलं का? आता नाही झोपला, लगेच उठायचं. लेकर जसे मोठे व्हायला लागले तर लगेच उठन लगेच डोळे काढित आहे. इकडे मॅच निनू करायची होती ना अजून. हा, निनू करायची होती ना. हे बघ तुझ्यासाठी काय चाललंय. भारत माता की जय. हे जे असे मस्त मस्त फोटोशूट करू, व्हिडिओ काढू. आता यांना पाठवले ना कपडे आणायला बुगूसाठी. तरी म्हणलं एवढ्या लवकर कस काय उठलाय आज? असं आहे वय, कपडे आणाय गेलाय बाबूला 15 ऑगस्टचे. लय मस्त मस्त कपडे आणणार. त्यांनी मला फोटो पाठवले होते. असं टी शर्ट आहे, असं नाही का, म्हणजे ते छान लावू त्याला आपण एकदम. पण जरा दिल्ल डालला आण म्हणाव. आणि ना असं टाईट फिट. नाही नाही नाही, त्याला असं छान सजू ना, असं दिसलं पाहिजे जसा ए झेंडा फडकने को जा रहा है, टुकडुक 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 टुकडुक. ए बाबू बाबू, ए भारत माता की जय. जय भारत माता की जय. करा करा आता करा. लेकरांना आपण आतापासूनच सगळ्या गोष्टी शिकवल्या तर त्यांना वळण लागल. म्हणजे आपलं भारतावरती त्याचा अभिमान होईल. म्हणजे सगळ्या गोष्टी प्रेम आपण राहील. लेकरांना शिकवलं पाहिजे आतापासूनच. अग बाई, आम्हाला तर काय बाई, लहान होतो का आम्ही? 4थी 5वीला, पहिली 2रीला, पहिलीला तर नाही पण तिसरीला असा आनंद व्हायचा. अय उद्या 15 ऑगस्ट आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे. मग काय कपडे बाया धुवून धावून कडक इस्त्रीत नीळ टाकून त्याच्यात. पहिली अशी बाटलीत नीळ राहायची, एवढी बाटली चपटी, त्याच्यात नीळ राहायची. 2 टिपके टाकले की असे कपडे चमकायचे म्हणती. आणि एखाद्याला जास्त नीळ पडली ना, आता त्याच्यात उठून दिसायचे. त्याचे बघ ना कपडे किती भारी नीळ बसली. अगं लय नीळ दिली त्यांनी. तिची बघ ना कर्ट किती भारी दिसतंय, शर्ट किती भारी दिसतंय. असा आनंद वाटायचा ग 15 ऑगस्टात. आणि उडलेले बिस्किट असायचे, चॉकलेट एक नाही तर गोळ्या नाहीत माहिती अशा. मी लहान होते ना त्यावेळेस ना चॉकलेट वाटायचे. नाही आमच्या गोळ्या, चॉकलेट लई चॉकलेट मजा यायची खूप. आणि गोळ्या सकाळीच अगं त्या 2 गोळ्यासाठी एवढं प्रेम राहायचं. अगं गोळ्या द्यायच्यात ग हाता असा करून. आता ढेकभर टाक, काय त्याच्यात प्रेम नाही राहिलं रेशमे, काय नाही राहिलं. तुम्हाला सांगू का, मी ज्यावेळेस लहान होते ना सकाळीच उठायचे. अंधार असायचा, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, पटापटा मस्त कपडे घालायचे एकदम इस्त्री केलेले. आणि एवढं मस्त अशा वेण्या घालायच्या, सकाळी जायचं. लय मजा यायची. आनंद वेगळाच असतो. शाळेचे दिवस आहेत ना वेगळेच असतात. पण म्हणून म्हणतात ना लहानपण दे रे देवा. लहानपणाची मजा आहे ना वेगळीच असते, वेगळीच खरंच. आता उगाच मोठे झालोय आणि आपण सगळं विसरून जातो. लहानपणी खेळायचं, टेन्शन नसतं, काय नसतं, खायचं प्यायचं खेळायचं, लेकरांमध्ये फुल मजा. आता तसला खेळ राहिलाय वय. पहिल्या आमच्या काळात होतं तसं. सुरपारंब्या होत्या, गोट्या होत्या, गिली डॉंड होता, चिंडू होता. आम्ही चिंदकाचे चिंडू करायचो रेशमी. चिंदक त्याच्यात भरून नाही का असं शिवून असे कबड्डी करायचे. मग परत असं ते काय काय ग, कांदा फोडी. कांदा फोडी तुम्ही होतं का तेव्हा? तुम्ही होतं? कांदा फोडी म्हणजे असा पाय ठेवायचा, उडी मारून जायचं, मग हात ठेवायचा. आणि मग वाकायचं पण. माहितीये मी खेळलेली एकदा, लय आपटले होते. मी तर कधीच पडलो नाही बाय, जंप करायची अशी. पण रेशमे आता तसंच राहिलं नाही, तसं राहिलं नाही. आता आनंद वाटतं ग तसं. आता वाटतं पोरांना. आणि खरंच मी बाबूला माझ्या शिकवीन. बुगलूला आपण सगळ्या गोष्टी शिकू, सगळे शिकवीन त्याला. विटी दांडू खेळायचे, चुबडूक गोट्या, इती दांडू, त्याला मी सुरपारंब्या सुद्धा खेळेन मी. माझ्या नाही का आपल्या त्या हिच्या घरी जाऊ तिकडे, इकडं शेतात जाऊ माझ्या मैत्रिणीची, तर तिथं आंब्याचे झाड आहेत छोटे छोटे. मी बाबूला सगळं पवायचं सुद्धा शिकवीन माझ्यासारखं. मी कशी पवले होते गोव्यात. काय पावल्या होत्या तुम्ही? तुला शिकवलं पाटील. मग माझ्या बाबूला सगळं शिकविणार, एक ना एक. त्याला पण पुंगडू सगळ्या खेळण्यावर त्याला ते हे झालं पाहिजे. आणि आता अजून एक गोष्ट आठवली मला. 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, मी भाषण मध्ये तर म्हणजे मी हिस्सा घ्यायचे. आणि भाषण म्हणलं तो 2 दिवस आधी पाठांतर पानावरती लिहून घ्यायचं आणि ते पान सोबतच खिशात. कुठे गेलं पान काढायचं, अशी घोकणपट्टी चालायची.
माझं एक तर लवकर पाठांतर होत नव्हतं, एवढा टाइम लागायचा. पण एवढं मी पाठांतर करायचे, थोडं तरी अडकायच्या त्या स्टेजवर जाऊन. पण मी एवढं आहे, मी हिस्सा दरवर्षी यायचे. लय मजा यायची, लय मजा. लय ते पाठांतराची तर मला लय हसू यायचं. काय 2 दिवस पाठांतर. काय काय पोरी थरथर 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 अशा माझं थोडं थोडं करायचं बरं, काय तर लय. स्टेजवर जायची मजा. मला स्टेजवर जायची, मला स्टेजवर जायची. काही काय ते इंग्लिश मधून भाषण करायचे. हो. मी नाही केलं बरं का, मी हिंदी मधून एकदा केलं होतं आणि मराठीतून रेग्युलर करायचे. अगं 15 ऑगस्टच्या दिवशी ना अशी शाळाबाई आमच्याकडून साफसफाई करून घ्यायची. आणि एवढ्या पोरी झोबायचो आम्ही, पोरी नाही का सर्व, की उद्या 15 ऑगस्ट होई, 15 ऑगस्ट होई. तेव्हा काय अशा फरच्या नव्हत्या, टेबल नव्हते, सारवायचं, सारून घ्यायचं असं हिरवगार, पुढं सडा टाकायचे, रांगोळी रांगोळी तेव्हा कुणाला येते तेवढे, शिरगुळा वाटायचा आणि ते चाळून गुरुजी म्हणायचे, आम्ही म्हणायचो मास्तर, तेव्हा मास्तर म्हणायचे की सगळ्यांनी रांगोळी आणायची, कुणी कुकू टाकून आणायचे, कुणी हळद टाकून आणायचे. आणि मग फुलं असे आपले केवढाले फुलं काढायचे, मी केवढं काढलं फुल. आणि मग ते काय बाई इथं स्पीकर एक लावलेला, तिथं हे लाऊड स्पीकर लावलाय, आता लय आवाज भारी यायचा. शाळा म्हणजे आनंद वाटायचा. आता बघूला गाणं म्हणून दाखवा ना एकदा. ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे बघ बेटा, इथं आपला महाराष्ट्र आहे, ये, आणि इथं आहे जम्मू काश्मीर. म्हणजे आपल्या भारताचं त्याला ताज बोलतात. काय बघ ते ताज सारखं कसं दिसतं, ती शान आहे, शान. बुगलू, ए पप्पा आले कप्पे घेऊन, ये 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 पप्पा माझे कप्पे, ये ये ये. तुझे कपडे बघ. वाव, 15 ऑगस्ट हे शाळेत जायच्या आधी त्याला कपडे बिपडे आले. वाव, हे किती मस्त आहे. फोटो मध्ये दिसत होतं तर. बुगलू, वाव, झेंडा किती मस्त. त्याला एक हातात द्या. नाही, पूर्ण कपडे घातले ना मग लय सुंदर वाटन सगळं प्रॉपर. बरं हे दे, हे दे. आणि फेकायचे नाही शोनू. नाही होय, हे झेंडे आता 15 ऑगस्टच्या दिवशी सगळ्यांच्या हातात दिसतील आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रोडला दिसतात पडलेले. कसं वाटतं ना, रिस्पेक्ट केली पाहिजे की नाही या गोष्टींची. ते आहे, पण आताची मुलं सगळे हुशार झाले, आता असं काही करत नाही. असे करा नो डोळ्यात जाईल असे. ये ये ये. अजून आहे बघ, ना आता झेंडे पकड. काय काय आणलंय बघ. हे पंचा. आता झोपल्या का जाऊन पंचा बघे मम्मी काय काय. मस्त पूर्ण याचा लुक झाला ना, लय भारी दिसत असतो आता बघणी. फेकू नको खाली शोनू. बघ हे त्याला स्टिकर, हा घालायला आणि हे कुर्त्यावर लावायला. छान आहे. सजवलं बाय, चिकट पळाला सकाळी आणायला. आजच तयारी. तसं नाही, ते पूर्ण कपड्यावर छान वाटत. बरोबर, मी त्याला कपडे घालते. हो त्याला पकडा, आले रडणार आहे हे, नाही तर थांबत नसतो. आत्या, ओ तुम्ही फोटो व्हिडिओ काढून चांगला काढा. ये पप्पाकडे बघ, पप्पाकड इकडे बघ बाबू. त्याला चांगले टाकू ना फोटो. बाबू सुरुवात केली. चला कसे बसे कपडे घातले, कसं बस. अच्छा तुम्ही घ्या 1 मिनिट, मी त्याचा फोटो काढते. आता त्याच्या हातात झेंडा द्या आत्या. हा दरा दरा उलटाच धरितो. उलट ते डोळ्यात जाईल ना मम्मू. हे थांबा, ऐका ना, काळी तुझी बारीक करायची का. हातातच लय पकडतोय. 2-3 फोटो तरी चांगले आले पाहिजे बेटा. आपण एवढं छान केलं ना शोनू. मस्त तुझे फोटो टाकू, मग आठवण राहती. तू मोठं झाल्यावर बघशील. ये छान कसा दिसतो हिरो. फोन द्या लवकर, फोन द्या. स्टेटस वगैरे लावायला होतील ना.
आता तुम्ही थांबा शेजारी फोटो काढू. परत दरवेळेस म्हणता माझा एक फोटो नसतो. स्वतःच काढते. धरा इकडे बघा. डिंग 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 आ, इकडे बघा आता. आ. अरे हा, हा मोमू धरा. हे बघ इकडे बघ. इकडे बघ मम्मीकडे बाबू लक्ष बघितलं नाही का? त्याचं. लक्ष नाही. हे बघा व्हेरी गुड. आता एवढा छान ते कॉटन ते आणलंय. आता ते घालायला पाहिजे. ह्याच्यामध्ये एवढा त्रासलाय हा. मोमू इथं ठेवा त्याला. इथं ठेवा छान दिसल. ठेवा खाली. आणि आता पूर्ण असं असं करा म्हणजे तो हसन जरा. ओ टोपी काढा आधी. म्हणजे हे आपण एवढं छान मी मेहनतीने बनवलंय. डिंग डिंग छान दिसल. डिंग 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 डिंग. चला व्हेरी गुड. ये नाही, गेला आता कामाला. एकच फोटो चांगला आलाय बाबा. मग असं नाही करायचे सोनू. सुंदर. वैतागला. आपण त्याला वैतागून सोडलं. हा ना हा हो नाही वैतागला. ठीक आहे जाऊन दे. आपण बघितलं ना त्याला छान छान दिसतोय. लय भारी दिसतोय. आता नजर काढा चांगल्या मिरच्या घेऊन चांगल्या मरणा मातीच्या. माझीच लागली असं. हा ओ त्याला 2 मिनिट चक्कर मारा बाहेर. अगं लहान भावड्या होता का असं सगळ्यात भारी दिसायचा माझा भावड्या. आले आले मी मीठ मोहरीने त्याची नजर काढायची. त्याच्या चढ निघण आता हे हिरो. मग तो तर हायच. अर्ध्या आईचे गुण येत. आ रेशमे लय नजर नको लावीत जाऊ त्याला. सारखं लिकरू किरकिर करत. सारखी वर खाली ह्यांच्यासारखं दिसतो का? ह्यांच्यासारखं त्याच्या तोंडातून पडला. माझी अर्धी झलक आहे त्याच्यामध्ये. काय त्यांच्या सारखाचे का फक्त पूर्ण. हे? मग नाकावरच गेलीस नुसती तू. मग ती बघायची नजर लागती. पण हे? काय तुम्हाला थोडी ना माझ्यासारखा थोडी झलक दिसणार आहे. तेव्हा तुम्ही तशा नजरेने बघणार आहे का? पर जाऊ दे. बावड्या नाटल्यावर कशी बघती कालीवर. हा? पांढरा नका घालू. हा कशी बघती. आत्या बघितलं का असं असतं. झेंडा माझ्या भावड्याच्या हातात असा द्याकणा दिसत होता माझा भावड्या. हा तशी त्याची तब्येत ठेव बघ बाबूची. अशी तब्येत गुटगुटीत. हा असा आला का रे नुसत्या बाया. आता नको आता तोंडाला खराब यायला. नुसते खालीवर बघायचे काय आता एखादं चांगलं लेकरू असन सुंदर दिसत असन तर माणूस खालीवर बघतच. ते साहजिक आहे की नाही. अग बाई एवढं दुखत होतं तुला माहित आहे का? त्याच्यामुळे दुखायचा काहीच प्रश्न येत नाही. उगाच अंधश्रद्धा नका पाळू. आणि लय फोटो नका काढीत जाऊ मस्त आले बाबूचे. थोडेसे हत्या. एक काय असतं माहितीये का ह्या आठवण. गोष्टींची ना आठवण राहून जाते. एकदा लेकर मोठे झाले तर बघा ना. म्हणजे आपण बघा हेच फोटो त्याचे म्हणजे तो मोठा झाला तर बघायचं की किती सुंदर दिसन. तो पण बघा लहानपणीचे फोटो. ह्या फक्त मेमरीज असतात आणि त्या आपण सासून ठेवल्या पाहिजेत. आता मेमरी निघली कवर रवी म्हातारपणापर्यंत दिसत मेमरी. आता उलट ऐक ना आमच्या लग्नात पांढरे फोटो होते. काळे ब्लॅक अँड व्हाईट. हा तसे हा. पांढरे फोटो म्हणायचे. हे पांढरे फोटो आणि पांढरे फोटो तुझ्या सासऱ्याचा आणि माझं. आणि टोपी कसली ती तसली टोपी कशी गांधी सारखी नाही का ती अशी टोपी. थांबा हे आवाज देऊ ऐक ना मग दमना जरा सांगायचं म्हणलं की लगेच पळती. आणि फोटो फाटले ग सारवायच्या नादात ते फाटले. आता फोन मध्ये राहतात चिटकून बघत असता ना. असंच असतं. मग तो तुमचा जुना फोटो मला लय आवडतो. आता तो ब्लॅक अँड व्हाईट अशा दिवसाच्या बाई एकदम हिरोईन अशा असं मोठा टिकला आणि अशा थांबलेल्या आहेत. मग आता काय कमी आणि आहे का नाही? मामा असे वागून असे हात ठेवलेला. पहिले कसे फोटो काढायचे माहितीये ना. तसेच हे बघ असा फोटो काढला असं भेद हात ठेवायचा. असा खांद्यावर भेद आता तर गळ्यातच बाई अशी मिठी. हा बर जाऊ द्या. आता आपल्या ह्याच्यावर लय भरकटल्या. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. माझे गुठुडा. ये लय मजा आली आता. एवढं सुंदर मग पोगा है की नाही. किती सुंदर दिसत होत बघ ना हे बोट कसं करतो. ओहो ओहो. आता बुगूच्या फोटो व्हिडिओ लाईक कमेंट भेटेल पाहिजे ना. भेटते ना. डिंग 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 डिंग.